तर बघा काय शासन निर्णयात काय म्हटलं आहे, राज्य वेतन सुधारणा समिती 2017 सेवानिवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देवायच्या अनुषंगिक लाभाबाबत केंद्राच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात कुटुंब निवृत्ती वेतनात शासनाच्या निर्णयाच्या आधारे राष्ट्रीय शासकीय व इतर पात्र निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारसी करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग 17 जानेवारी 2017 अन्वये KP बक्षी राज्य शासनाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 ही स्थापना करण्यात आली होती। प्रधान सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग, प्रथम सचिव वित्त विभाग हे समिती सदस्य होते। समितीने आपल्या अहवालात खंड 1 दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी शासनास सादर केला आहे। सदर अहवालातील शिफारसी स्वीकृत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या अहवालाच्या खंड 1 मधील शिफारसी काही सुधारणासह स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। समितीच्या शिफारसी व त्यावर शासनाने घेतलेला निर्णय याबाबतचा तपशील सोबतच्या प्रपत्रात नमूद करण्यात आला आहे। प्रस्तुत शिफारसी स्वीकृत करण्याच्या परिणामस्वरूप ज्या प्रकरणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येईल। शासन असे आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफाराचा लागू राहील। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 या महाराष्ट्र अधिनियम क्रमांकच्या कलम 248च्या परंतु अन्वये प्रदान केले अधिकार आणि त्या संबंधित इतर सर्व अधिकाऱ्याचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदाचे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, चॅनलला विसरू नका। धन्यवाद।